Hello students, today's lecture we will discuss about polyhouse technology. Okay, in this course the next topic is advantages of vermicompost. मग व्हर्मी कंपोस्ट काय आहे किंवा व्हर्मी कंपोस्टचं प्रोडक्शन कसं केलं जातं आणि व्हर्मी कंपोस्टमध्ये कोणते कोणते फॅक्टर्स आहेत किंवा व्हर्मी कंपोस्टिंगसाठी कोण कोण काम करते हे आपण त्याच्यामध्ये बघितलेलं आहे. तर त्यानंतर त्याचे ॲडव्हान्टेजेस काय आहेत ॲक्च्युअल. तर ते ॲडव्हान्टेजेस, व्हर्मी कंपोस्ट इज अ रिच सोर्स ऑफ न्यूट्रिएंट. ते काय रिच सोर्स आहे न्यूट्रिएंटचा. त्यानंतर व्हिटॅमिन्स, एन्झाईम्स, अँटीबायोटिक्स अँड ग्रोथ हार्मोन्स. ओके, हे सगळे जे नॅचरल फॅक्टर्स आहेत किंवा इसेन्शियल फॅक्टर्स आहेत फॉर ग्रोविंग पर्पज ऑफ द प्लांट बॉडीज किंवा क्रॉप्स इन ॲग्रिकल्चरल फील्ड म्हणा किंवा मग पॉलीहाऊस टेक्नॉलॉजी. मग त्याच्यामध्ये काय केलं जातं, व्हर्मी कंपोस्ट इज अ रिच सोर्स. मग व्हर्मी कंपोस्ट का यूज करायचं, कारण दिस इज अ रिच सोर्स ऑफ न्यूट्रिएंट. मग त्याच्यामध्ये नंबर ऑफ न्यूट्रिएंट किंवा मोस्ट क्वांटिटी ऑफ न्यूट्रिएंट आहेत. त्यानंतर व्हिटॅमिन्स आहेत, एन्झाईम्स आहेत, अँटीबायोटिक्स आहेत अँड ग्रोथ हार्मोन्स हे त्याच्यामध्ये काय झालेले असतील, डेव्हलप झालेले असतील. मग ते व्हर्मी कंपोस्टिंग आपण केल्यानंतर किंवा व्हर्मी कंपोस्ट त्या क्रॉप्सला प्रोव्हाइड केल्यानंतर ते वेल डेव्हलप होतील आणि हे न्यूट्रिएंट, एन्झाईम ह्याच्या डेफिशियन्सी असतील, ह्या डेफिशियन्सी काय होतील तिथं क्लिअर होऊन जातील. त्यानंतर न्यूट्रिएंट कंटेंट व्हर्मी कंपोस्ट इज हायर दॅन ट्रॅडिशनल कंपोस्ट. मग न्यूट्रिएंट कंपाऊंड जे आहे ट्रॅडिशनल कंपोस्ट म्हणजेच कोणतं, जे आपण केमिकली फर्टिलायझर यूज करतो त्यापेक्षा याच्यामध्ये काय आहे, न्यूट्रिएंट मटेरियल जास्त आहे. ओके, देन इट इज अ व्हॅल्युएबल सॉईल अमेंडमेंट. ओके, मग याच्यामध्ये काय सॉईलची फर्टिलिटी जी आहे ते इम्प्रूव्ह करण्याचं काम करतात किंवा सॉईलची फर्टिलिटी इम्प्रूव्ह केली जाते विथ द हेल्प ऑफ व्हर्मी कंपोस्टिंग. देन व्हर्मी कंपोस्ट हार्बोर्स सर्टेन मायक्रोबियल पॉप्युलेशन्स द हेल्प इन अ नायट्रोजन फिक्सेशन अँड फॉस्फेट सोल्युबलायझिंग बॅक्टेरिया. ओके, मग त्याच्यामध्ये नायट्रोजन फिक्सेशन बॅक्टेरिया हे सुद्धा काय केलं जातं, यांचं पॉप्युलेशन होतं, मायक्रोबियल पॉप्युलेशन तिथं केलं जातं किंवा व्हर्मी कंपोस्टच्या हेल्पनं होतं. पी मीन्स फॉस्फेट सोल्युबलायझिंग बॅक्टेरिया. मग फॉस्फेट हा जो आहे तो काय केला जातो, सोल्युबल केला जातो सॉईलमध्ये, जेणेकरून ते फॉस्फेट मटेरियल जे आहे किंवा फॉस्फेट न्यूट्रिएंट आहे त्या क्रॉप्सला काय होईल, जनरली प्रोव्हाइड होईल. त्यासाठी फॉस्फेट सोल्युबलायझिंग बॅक्टेरिया तिथं यूज केल्या जातील किंवा डेव्हलप होतील. इट्स ॲप्लिकेशन एनहान्स नोडुलेशन इन लेग्युम्स अँड सिम्बायोटिक मायक्रोरायझल असोसिएशन विथ द रूट्स. मग तिथं नायट्रोजन फिक्सेशन होतं आहे, त्यानंतर सोल्युबलायझिंग फॉस्फरस होतं आहे. तर तिथं काय करतात, त्या बॅक्टेरिया त्यांचं वर्कआउट करतात. म्हणजेच काय होतं, तिथं नोडुलेशन हे पर्पज किंवा नोडुलेशन ज्या प्लॅन्ट्स असतील किंवा नोडूल फॉर्मेशन करणारे ज्या प्लॅन्ट्स असतील त्याच्यामध्ये काय केलं जाईल, हे जास्तीत जास्त आपल्याला अवेलेबल झालेलं दिसून येईल. ओके, त्याच्यामुळे त्याचा यूज आपल्याला करता येऊ शकतो. देन रेट ॲप्लिकेशन रेट, इट कॅन बी अप्लाइड इन एनी क्रॉप ॲट एनी स्टेज. मग कोणत्या पण स्टेजला आपण काय करू शकतो, हे जे व्हर्मी कंपोस्ट आहे हे काय करू शकतो, प्रोव्हाइड करू शकतो किंवा प्लांट बॉडीला आपण देऊ शकतो. बट इट वुड बी मोर बेनिफिशियल इफ मिक्स इन सॉईल आफ्टर ब्रॉडकास्टिंग. पण जर हे आपण ज्यावेळेस आपल्या क्रॉप्स काय करायचं, प्रोडक्शन करायचं आहे, त्याच वेळेस जर आपण हे काय केलं, ऑलरेडी सॉईलमध्ये जर एंटर करून दिलं तर काय करू शकतं, ह्याचं वर्किंग जे आहे ते बऱ्यापैकी सॉईलच्या अंडर करू शकतं. म्हणजेच त्या प्लांट बॉडीला काय होणार नाही, तिथं नंतर डेव्हलपमेंटसाठी प्रॉब्लेम येणार नाही. द रेट ऑफ ॲप्लिकेशन इज ॲज. मग त्याचे ॲप्लिकेशन्स काय आहेत किंवा रेट काय आहे. फील्ड क्रॉप्स 5 to 6 हेक्टर. त्यानंतर व्हेजिटेबल 10 to 12 हेक्टर्स. फ्लावर प्लांट्स 100 to 200 स्क्वेअर फीट. फ्रूट ट्रीज 5 to 10 kg ट्री. ओके, पर ट्री म्हणजे एका ट्रीला किती द्यायचं, हे फ्रूट ट्रीला 5 to 10 kg एवढं व्हर्मी कंपोस्ट काय करू शकतो, आपण प्रोव्हाइड करू शकतो. देन टर्न ओव्हर ऑफ कंपोस्ट इज 75%. म्हणजे 75% कंपोस्ट याच्यामध्ये काय केलं जातं, मटेरियल केलं जातं किंवा हे वर्मी कंपोस्ट केलं जातं. द टोटल मटेरियल अकाउंटेड इन द पिट्स इन 1000 kg, द आउट टर्न विल बी 750 kg.
म्हणजे 1000 kg की 1000 kg मध्ये 750 kg एवढं काय केलं जातं मटेरियल कंपोस्ट केलं जातं. हे हा त्याचा टर्नओव्हर आहे. कन्व्हर्जन रेट 1000 अर्थ वर्म मे बी कन्व्हर्ट 5 kg वेस्ट मटेरियल पर डे. मग 1000 अर्थ वर्म जर असतील हे काय करतात 5 kg मटेरियल जे आहे किंवा 5 kg वेस्ट मटेरियल हे काय करतात प्रोड्यूस करतात पर डे. ओके 1000 वर्म्स वे अबाउट ए किलोग्रॅम. मग 1000 जे वर्म जे असतील ते किलोग्रॅममध्ये काय होईल त्यांचं वेटेज आपण करू शकतो किंवा तेवढे आपण यूज करू शकतो. देन हार्वेस्टिंग ऑफ द व्हर्मी कंपोस्ट फ्रॉम पिट. मग याचं हार्वेस्टिंग कसं केलेलं आहे किंवा हार्वेस्टिंग कसं केलं जातं. स्टॉप वॉटरिंग बिफोर 1 वीक ऑफ हार्वेस्ट. मग ज्यावेळेस आपल्याला याचं हार्वेस्टिंग करायचे त्यावेळेस काय केलं जातं 1 आठवडा आधीच काय केलं जातं वॉटर कंटेंट जे आहे किंवा वॉटर इरिगेशन पर्पज जे आहे ते काय केलं जातं पूर्णपणे स्टॉप केलं जाईल. त्यानंतरच आपण काय करू शकतो याचं वेल हार्वेस्टिंग करू शकतो. ऑल द वर्म्स स्प्रेड अक्रॉस the pits come in closer and form balls in 2 to 3 location inside the pits. मग जे काही अर्थवॉर्म्स आहेत त्याच्यामध्ये जे जर आपण त्याला पाणी प्रोव्हाइड केलं नाही तर ते काय होऊ शकतात डॅमेज होऊ शकतात. त्यामुळे ते काय करायचे आपण रिमूव्ह केले जातात. ओके रिमूव्ह केले जातात. नेक्स्ट टँकमध्ये त्याला काय केलं जातं रिलीज आउट केलं जातं. देन हीप द कंपोस्ट बाय रिमुव्हिंग द बॉल्स. मग ते कंपोस्ट जे आहेत किंवा जे वर्म्स आहेत ते वर्म्सला काय केलं तर रिमूव्ह आउट केलं जातं. नेक्स्ट टँकमध्ये रिलीज आउट केलं जातं. देन द मटेरियल इज अ सिव अँड 2 mm सिव द मटेरियल दॅट पास थ्रू द सिव इज कॉल्ड व्हर्मी कंपोस्ट. ओके मग ते मटेरियल जे आहे ते काय केलं जातं सिव केलं जातं. सिव म्हणजेच काय ज्यावेळेस ते अर्थवॉर्म जे असतील ते अर्थवॉर्म काय केले आपण रिलीज आउट केले आणि नेक्स्ट रिमूव्ह केले आणि नेक्स्ट टँकमध्ये त्यांना काय केले रिलीज आउट केले. मग ज्या टँकमधून आपण ते रिमूव्ह आउट केले त्या टँकमधलं जे मटेरियल आहे ते मटेरियल काय केलं जातं सेव्ह केलं जातं. सेव्ह केलं म्हणजे काय केलं जातं ड्राय करून ते चाळून घेतलं जातं. ओके जसे कंपोस्टिंगची प्रोसेस आहे तशीच व्हर्मी कंपोस्टिंगची प्रोसेस आहे. मग ते चाळून घेतलं जातं आणि तेच काय केलं जातं नेक्स्ट पॅक करून ते मटेरियल मार्केटिंगसाठी अवेलेबल केलं जातं. देन स्टोअर द व्हर्मी कंपोस्ट इन पॉलिथिन बॅग्स. मग ते पॉलिथिन बॅगमध्ये काय केलं जातं स्टोअर केलं जातं. नेक्स्ट सिविंग प्रोसेस. मग जसं कंपोस्ट केलं जातं त्याच टाईपमध्ये काय केलं व्हर्मी कंपोस्टमध्ये सुद्धा काय केलं जातं सिविंग ही प्रोसेस अप्लाय केली जाते. देन पॅकिंग अँड लोडिंग पॅक कंपोस्ट. मग अशा प्रकारेच काय केलं जातं जसं कंपोस्ट केलं तसंच व्हर्मी कंपोस्टसुद्धा काय सेम प्रोसेस आहे. दिस इज अ ऑर्गॅनिक फर्टिलायझर टाईप्स. देन मग व्हर्मी कंपोस्टचे ॲडव्हान्टेजेस काय आहेत किंवा कंपोस्ट आणि व्हर्मी कंपोस्ट यांच्यामध्ये काय डिफरन्स आहे किंवा व्हर्मी कंपोस्टचं प्रोडक्शन काय आहे आणि त्याचं ॲप्लिकेशन्स काय आहेत. ओके हे सगळं आपण आता या लेक्चरमध्ये बघितलेलं आहे. मग कंपोस्ट आणि व्हर्मी कंपोस्ट इज अ नॉट डिफरंट इज अ सेम. ओके ते दोन्ही काय सेम प्रोसेस आहेत. फक्त याच्यामध्ये काय केलं जातं कंपोस्टमध्ये नॅचरलीच त्याचं काय होतं कंपोस्टिंग होतं आणि व्हर्मी कंपोस्टमध्ये काय वर्म्स जे असतील अर्थवर्म्स ते त्यांचा रोल तिथं प्ले करतात. म्हणजे तिथं स्पेसिफिक ॲनिमल जो आहे तो ॲनिमल तिथं काय केला जातं आहे यूज केलं जातं आहे कंपोस्टिंग करण्यासाठी डिकम्पोज करण्यासाठी. तसं व्हर्मी कंपोस्टिंगमध्ये काय केलं तर एक फिक्स ॲनिमल नसतो किंवा फिक्स ऑर्गॅनिझम तिथं आपण देऊ शकत नाही. तिथं काय नॅचरली जे बॅक्टेरिया असतील फंजाय असतील किंवा वर्म्स असतील हे काय करतात त्यांचा रोल प्ले करून तिथं कंपोस्ट करण्याचं काम करतात डिकम्पोज करण्यासाठी. तसं वर्मी कंपोस्टमध्ये काय करायचं स्पेसिफिकच अर्थवॉर्म किंवा ऑर्गॅनिझम जो आहे तो तिथं त्यांचा वर्क करतो आणि त्यानुसारच त्याची प्रोसेस केली जाते. पण हार्वेस्टिंग प्रोसेस जी आहे ती कंपोस्टिंग आणि व्हर्मी कंपोस्ट या दोन्हीची पण काय आहे सेम आहे. दिस इज अ व्हर्मी कंपोस्ट अँड कंपोस्ट प्रोसेस टॉपिक इज फिनिश. थँक्यू.